हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू यशोदीप IAS अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आपण जी काही मराठीची बॅच सुरू केलेली आहे त्या बॅचमध्ये आपण काल सिलेबस वगैरे बघितला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण पहिला जो काही टॉपिक आहे शब्दांच्या जाती तो आपण चालू करूया. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो आणि मग हे वर्ण नष्ट होऊ नये म्हणून त्याला एक चिन्ह दिलं जातं, त्यालाच आपण अक्षर असं म्हणतो. आणि त्या अक्षरांच्या समूहाला जेव्हा रूढीने किंवा परंपरेने एखादा अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असं म्हणतात. मग वेगवेगळे शब्द आहेत आणि मग या शब्दांच्याच आपल्या व्याकरणामध्ये जाती पाडलेल्या आहेत, नाही का. शब्दांच्या जाती आपल्या मराठी व्याकरणामधला अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे. पूर्ण मराठी व्याकरणामधला हा एक म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पूर्ण मराठी व्याकरणाचा हा जो टॉपिक आहे हा आत्मा आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण शब्दांच्या जाती याच्यावरती जर तुम्ही बघितलं असेल तर ज्या काही एक्झाम आपले आहे IBPS TCSने भरपूर असे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये विशेषण, क्रियापद, त्याच्यानंतर कर्ता, क्रियापद आहे की नाही, क्रियापद हा अतिशय महत्त्वाचा आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर विशेषणावरती काही प्रश्न विचारलेले आहे. सोबतच हे जे काही अव्यय आहेत क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय यावरती सुद्धा भरपूर प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे मग मी हा टॉपिक फर्स्ट म्हणजे पहिल्या वेळेस निवडलेला आहे. ठीक आहे. चला तर मग आपण सुरुवात करू आपल्या या टॉपिकला. बघा, शब्दांच्या जाती तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. शब्दांच्या जाती किती आणि कोणत्या आहेत सगळ्यांना पाठही असेल. मग या शब्दांच्या जाती तुम्ही शाळेमध्ये असतानाच पाठ केलं असेल. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि उभयान्वी अव्यय. इंग्लिशमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यालाच काय म्हणतात, पार्ट्स ऑफ स्पीच. बरोबर. इंग्लिशमध्ये पार्ट ऑफ स्पीच आणि मराठीमध्ये शब्दांच्या जाती. जवळजवळ तुम्ही कम्पेअर करून जर अभ्यास केला तर खूप सोपा होईल तुम्हाला, आहे की नाही. तर बघा, शब्दांच्या ज्या काही 8 जाती आहेत त्या शब्दांच्या 8 जातींचे 2 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. 2 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. एकच मिनिट. तर शब्दांच्या जाती, ठीक आहे, शब्दांच्या जाती एकूण 8 आहे. त्या 8 शब्दांच्या जातींचे 2 गटामध्ये विभाजन केलेले आहे. त्यामध्ये एक आहे सव्यय, याला सविकारी असं सुद्धा म्हणतात, आणि अव्यय म्हणजे अविकारी असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. शब्दांच्या मूळ जाती किती आहेत, 8. या शब्दांच्या एकूण 8 जातींचे 2 भागामध्ये विभाजन केलेले आहे. त्यामध्ये 4 आहेत सविकारी, 4 आहेत अविकारी. ठीक आहे. मग 4 सविकारी कोणते आहेत तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. ह्या 4 आहेत सविकारी शब्दांच्या जातींचा गट. 4 आहेत अविकारी. मग अविकारी कोणत्या, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. इथे तुम्हाला पेपरमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, सविकारी शब्दांच्या जातींचा गट ओळखा, अविकारी शब्दांच्या जातींचा गट ओळखा. ठीक आहे. शब्दांच्या जाती तर सगळ्यांनाच माहिती आहे, खाली वर आठ तुम्ही कशाही सांगणार, परंतु तुम्हाला क्रम माहिती पाहिजे, सविकारींचा ग्रुप माहिती पाहिजे, अविकारींचा ग्रुप माहिती पाहिजे. सविकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे 4च येणार. अविकारी म्हणजेच अव्यय. ठीक आहे. अव्यय म्हटल्यानंतर बघा इथे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे. सविकारी म्हणजे सव्यय, अविकारी म्हटल्यानंतर अव्यय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शकता की शब्दांच्या एकूण 8 जाती, त्याचे 2 ग्रुप. सविकारीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि उभयान्वी अव्यय. ठीक आहे. मग आता तुम्हाला असं वाटत असेल की ठीक आहे, शब्दांच्या एकूण 8 जाती आहे, 4 गटामध्ये विभागलेले आहे, पण मग हे नेमकं काय आहे, सविकारी कशाला म्हणायचं, अविकारी कशाला म्हणायचं, याच्यावरती सुद्धा तुम्हाला व्याख्या विचारली जाते. सव्यय म्हणजे काय, किंवा सविकारी शब्दांच्या जातींचा गट, किंवा सविकारी कशाला म्हणतात किंवा अविकारी कशाला म्हणतात. तर ठीक आहे. तर बघा, सविकारी म्हणजे काय तर शब्दांचा वाक्यात उपयोग करताना तुम्हाला आठवत असेल आपल्याला मराठीमध्ये जेव्हा आपण स्कूलमध्ये होतो तेव्हा शब्दांचा वाक्यात प्रयोग करा, किंवा हिंदीमध्ये यायचं मुहावरा का वाक्यों में प्रयोग कीजिए, नाही का, असं तुम्हाला आठवत असेल
तर शब्दांचा वाक्यात उपयोग करत असताना लिंग, वचन आणि विभक्ती. लिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या अभ्यासाला स्पेशल टॉपिक आहे. लिंग स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी, ठीक आहे. लिंग, वचन आणि विभक्ती. वचन एकवचन, अनेक वचन, बहुवचन आणि विभक्ती. विभक्ती किती आहे? 8, बरोबर. तशा 7च मानतात, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, संबोधन पर्यंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वाक्यात उपयोग करत असताना लिंग, वचन, विभक्तीनुसार जर वाक्यात बदल होत असेल तर त्याला म्हणतात सविकारी, आणि लिंग, वचन, विभक्तीनुसार जर वाक्यात बदल होत नसेल तर त्याला म्हणतात अविकारी. आता तुम्हाला वाटेल तोंडी सांगून तुम्हाला समजणार नाही, म्हणजे नेमकं काय किंवा नेमकं कसं, तर ते आपण बघू या ठिकाणी, ठीक आहे. तर शब्दांच्या जाती सविकारी मध्ये 4: नाम, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, ह्या झाल्या सविकारी. त्याच्यानंतर अविकारी क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, ठीक आहे. मग आता तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे, सगळं सोपं आहे, काही कठीण नाही आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आता सविकारी कशाला म्हणायचं, सविकारी कशाला म्हणायचं, मी तुम्हाला सांगितलं शब्दांचा वाक्यात उपयोग करताना लिंग, वचन आणि विभक्तीनुसार जो बदल होतो त्या सविकारी असे म्हणतात, ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणणार लिंग, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी शब्द. आता मी इथे उदाहरण घेतले, उदाहरणावरून तुम्हाला समजेल, ठीक आहे. ती आहे, ती मुलगी आहे, ओके. ती मुलगी चांगली गाते, बघा, ती आहे, मुलगी आहे, चांगली गाते. आता दुसरं उदाहरण आहे तो आहे, मुलगा आहे, तो मुलगा चांगला गातो, ठीक आहे, बरोबर. तो, ती. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आहे ते मुले चांगले गातात, बघा. ती आहे, मुलगी आहे म्हणून गाते, तो आहे, मुलगा आहे म्हणून गातो, ते मुले आहेत म्हणून गातात, बरोबर. म्हणजे लिंग, वचन आणि विभक्तीनुसार वाक्यामध्ये बदल झालेला आहे, म्हणून याला म्हटलं जातं सविकारी शब्दांच्या, म्हणजे सविकारी, ठीक आहे. मग तुम्हाला असं सुद्धा विचारतात की व्याख्या सुद्धा विचारली जाऊ शकते, लिंग, वचन आणि विभक्तीनुसार वाक्यात जर बदल होत असेल तर त्यास काय म्हणतात. मग ऑप्शन असते सविकारी, अविकारी, सव्यय, अव्यय, अशा पद्धती ऑप्शन असतात, ठीक आहे. तर लक्षात घ्या, लिंग, वचन आणि विभक्तीनुसार जर वाक्यात बदल होत असेल तर त्याला म्हटलं जातं सविकारी. मग ती मुलगी चांगली गाते, तो मुलगा चांगला गातो, ते मुले चांगले गातात, ठीक आहे. हे झालं सविकारी, इथपर्यंत समजलं असेल. त्याच्यानंतर बघू अविकारी, त्याच्या उलट. शब्दांचा वाक्यात उपयोग करताना लिंग, वचन आणि विभक्ती नुसार ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होत नाही अशा शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात, लक्षात घ्या, ठीक आहे. मग आता त्या ठिकाणी सविकारीची उदाहरणं आठवू शकता तुम्ही. त्या ठिकाणी लिंग, वचन आणि विभक्तीनुसार वाक्यामध्ये बदल झालेला आहे. या ठिकाणी बघा लिंग, वचन आणि विभक्तीनुसार बदल होत नाही. बघा, ती सावकाश बोलते, ती आहे बोलते, तो आहे सावकाश बोलतो, ते सावकाश बोलतात. आता तुम्हाला वाटेल की ती बोलते, तो बोलतो, ते बोलतात, एवढा बदल तर होणारच आहे, ठीक आहे. परंतु जसा या आधीच्या वाक्यामध्ये बदल झालेला आहे लिंग, वचन आणि विभक्तीनुसार, तसा बदल या ठिकाणी झालेला नाही. त्यामुळे मग आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की लिंग, वचन आणि विभक्तीनुसार जर वाक्य बदलत नसेल तर त्याला काय म्हणायचं, हो अविकारी शब्दांच्या जातींचा गट, ठीक आहे. मग आता ह्या ज्या काही शब्दांच्या जाती आहे याच्यामधला सगळ्यात पहिला जो काही टॉपिक आहे त्याच्यामध्ये येतं नाम. काय येतं, नाम. सॉरी हा, एक मिनिट. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे ना. शब्दांच्या जाती 8, त्याच्या 2 प्रकार, सविकारी, अविकारी, ठीक आहे. मग त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे नाम, ठीक आहे. नाम म्हणजे काय.
आता याच्यावरती आपल्याला IBPS TCS मध्ये प्रश्न आलेले नाही, परंतु नेक्स्ट एक्झाममध्ये जी काही कुठली एक्झाम घेणार आहे TCS किंवा कोणी जर तुमच्यापैकीच MPSC कंबाईनचा अभ्यास करत असेल किंवा कुठल्याही नगर परिषद, महानगरपालिका, बाकीच्या ज्याही काही फॉर्म तुम्ही भरत असाल त्या पेपरच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. फक्त TCSच प्रश्न विचारते, मग जेवढे प्रश्न विचारतात तेवढेच टॉपिक घ्यायचे, बाकीच्यांचा अभ्यास करायचा नाही असं आपल्याला इथं करायचं नाही. त्यामुळे आपण सुरुवातपासून शेवटपर्यंत अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी शिकणार आहोत. तर मग नाम म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करू. मग तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे नाम एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला, ठिकाणाला दिलेले नाव म्हणजे नाम, बरोबर. मग या नामाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम, बरोबर. ठीक आहे, मी इथं उदाहरण म्हणून तुम्हाला लिहून दाखवते. नाम, दिसतंय का सगळ्यांना नाम? मग या नामाचे 3 प्रकार आहेत. सामान्य नाम, सामान्य नाम, सामान्य नाम. नंतर आहे विशेष नाम, विशेष नाम. आणि आहे तिसरं भाववाचक, भाववाचक, भाववाचक नाम. ठीक आहे. पुन्हा मग या सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. या ठिकाणी समूहवाचक किंवा समुदायवाचक नाम, समूहवाचक, समूहवाचक किंवा समुदायवाचक नाम. आणि दुसरा आहे पदार्थवाचक. तुम्हाला माहिती असेल हे सगळ्यांना, पदार्थवाचक किंवा द्रव्यवाचक नाम. ठीक आहे. समूहवाचक किंवा समुदायवाचक नाम, पदार्थवाचक किंवा द्रव्यवाचक नाम. मग आता नाम म्हटल्यानंतर नाम हा शब्द दिसतोय का सगळ्यांना? दिसतो की नाही काय माहिती, तुम्ही जे बघताय तुम्हाला माहिती. ठीक आहे. मग नाम, पहिलं शब्दांच्या जातीमधला पहिला आपला प्रकार आहे नाम. नाम म्हणजे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला दिलेलं नाव म्हणजे नाम. या नामाचे 3 प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. ठीक आहे. पुन्हा सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात, समूहवाचक नाम, पदार्थवाचक नाम. याला समूहवाचक किंवा समुदायवाचक नाम असं म्हणतात, पदार्थवाचक किंवा द्रव्यवाचक नाम असे म्हणतात. ठीक आहे. मग आपण एक एक या ठिकाणी घेऊ. आता नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला, ठिकाणाला दिलेले नाव म्हणजे नाम होय. ठीक आहे. बघा, नाम, नामाचे प्रकार, सामान्य नाम, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. हे नामाचे मुख्य 3 प्रकार, 1, 2 आणि 3. पुन्हा सामान्य नामाचे मुख्य 2 प्रकार पडतात, ते आहेत समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. ठीक आहे. मग याला काय कसं म्हणायचं ते आपण इन डिटेल मध्ये बघू. ठीक आहे. नाम म्हणजे मी जी व्याख्या सांगितली ती एक व्याख्या आणि दुसरी व्याख्या बघा, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्मांना जी नावे दिली जातात त्यांना नाम असे म्हणतात. बरोबर. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा काल्पनिक किंवा त्याच्या गुणधर्मांना जी नावे दिली जातात त्यांना नाम असे म्हणतात. जसे की उदाहरणार्थ, हे उदाहरणार्थ नदी, डोंगर, बरोबर, पर्वत, ताजमहाल, अमेरिका, अमरावती किंवा तुमचं स्वतःचं नाव, नाही का. अशा पद्धतीने त्याच्यानंतर देव, स्वर्ग, नरक, अप्सरा, नाही का, काल्पनिक वस्तू. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्यक्षात असणाऱ्या काल्पनिक वस्तूंनी किंवा त्याच्या गुणधर्मांना दिलेलं नाव म्हणजे नाम होय. ठीक आहे. मग या नामाचे किती प्रकार आहे? 3. त्याच्यामधलं पहिलं आहे सामान्य नाम. मग सामान्य नाम म्हणजे काय? तर समान गुणधर्म असणाऱ्या प्राण्याला किंवा वस्तूला तिचा बोध व्हावा म्हणून दिलेलं नाव
समान गुणधर्म. बघा, नाम म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग आता या नामाचे प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न येतात. सामान्य नाम म्हणजे समान गुणधर्म असणाऱ्या वस्तूंचा गट. सामान्य नाम म्हणजे काय लक्षात ठेवायचं, समान गुणधर्म असणाऱ्या प्राण्याला वस्तूला तिचा बोध व्हावा म्हणून दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम होय. मग उदाहरणार्थ, आता उदाहरणामध्ये बघा भरपूर सारे उदाहरणं आपल्याला घेता येतील. जसं त्यामध्ये मी टाकलेलं आहे प्राकृतिक उदाहरणं प्राण्यां. बघा, प्राकृतिक मध्ये जसं आपण म्हणू की झाड, बरोबर, पर्वत, त्याच्यानंतर निसर्ग, ठीक आहे, समुद्र, सूर्य, ठीक आहे. अशा पद्धतीने हे होतील प्राकृतिक. हे सगळे काय होतील हो, सामान्य नाम. म्हणजे प्राकृतिक म्हटल्यानंतर जे काही नैसर्गिक आपण म्हणू, निसर्ग म्हटल्यानंतर निसर्गामध्ये आलेले हे सगळेच आले आपण या ठिकाणी प्राकृतिक मध्ये. आता प्राणी म्हटल्यानंतर जसं वाघ, ठीक आहे, सिंह, हत्ती, जे काही प्राणी आहेत इत्यादी. त्याच्यानंतर फुले. आता फुलांचे नाव, मग याच्यामध्ये बघा फुलांमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गुलाब, कमळ, जाई जुई, चमेली, शेवंती, नाही का. इतर गोष्टी, मग इतर मध्ये सगळेच येणार, जसं खुर्ची, टेबल, झाड, पर्वत, डोंगर, नाही का. अशा पद्धतीने इतर सर्व गोष्टी म्हणजे समान गुणधर्म असणारे इतर. अदृश्य गोष्टी, अदृश्य कशा असतात, देव, देव कोणी बघितलं का, देव, दानव, अप्सरा, स्वर्ग, नरक, हे सुद्धा यामध्ये येतील. सामान्य नामामध्ये ते सुद्धा येतील, ठीक आहे. मग काही काही वेळेस सामान्य नाम आणि विशेष नाम ते पण आपल्याला ओळखावं लागते, ठीक आहे. ते आपण जो काही फरक आहे तो समोर घेणारच आहे. अशा पद्धतीने एवढं लक्षात ठेवा, समान गुणधर्म असणाऱ्या प्राण्याला किंवा वस्तूला तिचा बोध व्हावा म्हणून दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम. म्हणून मी उदाहरणं या ठिकाणी घेतल्या की प्राकृतिक मध्ये कोणते उदाहरण येतात, प्राण्यांमध्ये, फुलं, इतर अदृश्य गोष्टीमध्ये कोणकोणते. म्हणजे ग्रुप का लिहिले, कारण ह्यामध्ये प्राकृतिक मध्ये समान गुणधर्म असणार, प्राण्यांमध्ये समान गुणधर्म, फुलं म्हटल्यानंतर फुलं जे काही येतील त्यांचे समान गुणधर्म, ठीक आहे. अदृश्य गोष्टीमध्ये असणारे समान गुणधर्म म्हणजे सामान्य नाम, ठीक आहे. मग सामान्य नामाचे दोन प्रकार, ते दोन प्रकार सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ. नंतर मग विशेष नाम आणि भाववाचक नामाचा आपण अभ्यास करू, ठीक आहे. सामान्य नामाचे दोन प्रकार आहेत. सामान्य नामाचे दोन प्रकार, समूहवाचक नाम किंवा पदार्थवाचक किंवा द्रव्यवाचक नाम. तर आपण आधी काय करू, समूहवाचक नाम कशाला म्हणतात, समूहवाचक नाम याच्यावरती सुद्धा पेपरमध्ये खूप वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत. समूहवाचक नाम म्हणजे काय, एखाद्या समूहाला दिलेलं नाव, बरोबर आहे. एखादा, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या पेपरमध्ये प्रश्न कसे येतात. समूहवाचक नाम आपण असं म्हणू शकतो, एखाद्या समुदायाचा बोध व्हावा म्हणून त्या समुदायाला विशिष्ट जे काही नाव दिलेलं असतं त्याला म्हटलं जातं समूहवाचक नाम किंवा समुदायवाचक नाम. याच्यावरती उदाहरणं कशी येतात, आता समजा या समूहवाचकचं उदाहरण, ठीक आहे. उदाहरणार्थ आता जसं उदाहरण असेल की फुलं आहेत, फुलं, फुले, फुलं आहेत, खूप सारे फुलं असतील, ठीक आहे. तुम्ही समजा आता एखादा प्रोग्राम असेल, तुम्ही जर डेकोरेशन वगैरे करायला खूप सारे फुलं आणले, तर जो काही फुलांचा समूह असतो त्याला आपण काय म्हणत असतो की फुलांचा गुच्छ, फुलांचा गुच्छ, बरोबर आहे. त्याच्यानंतर द्राक्ष असतात, द्राक्ष तुम्हाला माहिती आहे का, द्राक्ष, खूप सारे द्राक्ष असेल तर आपण त्या द्राक्षांना काय म्हणत असतो, द्राक्षांचा जो काही घळ असतो, बरोबर आहे. किंवा आपण असं म्हणू खूप सारे, हे बघा हा पेपरमध्ये प्रश्न आहे, खूप साऱ्या जहाजांचा समूह असेल, जहाज, खूप सारे जहाज आहे, जहाजांच्या समूहाला काय म्हणतात, तर जहाजांचा जो काही समूह असतो त्याला म्हटलं जाते काफिला, जहाज, जहाज, जहाजांचा समूह असेल तर त्याला म्हणतात काफिला. त्याच्यानंतर किल्ल्या असतात, किल्ल्या, चाव्या, किल्ले किंवा किल्ले, किल्ल्याच लिहिते मी, किल्ल्यांचा काय असतो, जुडगा. महिला असतात, खूप साऱ्या महिला जर बसल्या असतील तर आपण काय म्हणतो, महिला मंडळ, नाही का, महिलांचे मंडळ, महिला,
महिला, महिलांचं काय असते मंडळ. विचारवंत, खूप सारे विचारवंत एखाद्या परिषदेला जमले, आपण काय म्हणत असतो विचारवंतांची परिषद, बरोबर आहे. म्हणजे विचारवंतांचा ग्रुप आहे, आपण त्यांना म्हणू विचारवंतांची परिषद. जसे वारकरी लोक असतात, सगळे वारकरी एकत्र जर जमले तर आपण त्यांच्या ग्रुपला काय म्हणत असतो वारकऱ्यांची दिंडी. किंवा विमानं असतील, भरपूर सारे विमान असेल, विमानांचा ताफा, सैनिकांची तुकडी, गव्हाची ओंबी, भाताची लोंबी, त्याच्यानंतर गुलाब असतात, गुलाबांचा ताटवा. हे तुम्ही अभ्यास केला असेल कदाचित, ठीक आहे. तर हे जे काही असतात ना अशा पद्धतीने, तर यांच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत, जोड्या लावा, जोड्या लावा, बरोबर आहे. म्हणजे एखादा जर समुदायवाचक शब्द दिलेला असेल, समुदायवाचक शब्द आणि त्याला दिलेलं नाव, याच्या जोड्या लावा. जसं खूप साऱ्या गुलाब असतील, त्या गुलाबांच्या समूहाला काय म्हणतात गुलाबांचा ताटवा, बरोबर. भाताची ओंबी, सॉरी गव्हाची ओंबी, भाताची लोंबी, म्हणजे हे काय समुदायवाचक नावं आहेत. किल्ल्यांचा जुडगा, जहाजांचा कापिला, फुलांचा गुच्छ, महिलांचे मंडळ, विचारवंतांची परिषद. अशा पद्धतीने याच्यावरती जोड्या लावायला प्रश्न विचारले जातात. किंवा मग असे 4 ऑप्शन दिलेले असतात आणि विचारतात समुदायवाचक शब्दांची अचूक जोडी ओळखा. ठीक आहे, अचूक जोडी ओळखा. जे काही डिटेल आहे मी सगळं टेलिग्रामला टाकेल याच्या नोट्स वगैरे, ठीक आहे. तर तुम्ही हे अशा पद्धतीने असतं सगळं, हे तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. हे झालं मग समुदायवाचक नाम. त्याच्यानंतर आहे पदार्थवाचक किंवा द्रववाचक नाम. पदार्थवाचक किंवा द्रववाचक नाम. पदार्थवाचक किंवा द्रववाचक नाम कशाला म्हणतात, तुम्ही शाळेमध्ये असताना शिकलेले आहात, बरोबर. संख्येनं न मोजता येणारे म्हणजेच काय पदार्थवाचक किंवा द्रववाचक. जे आपल्याला संख्येने मोजता येत नाही, 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने जेही पदार्थ मोजता येत नाहीत त्यांना म्हटलं जातं पदार्थवाचक किंवा द्रववाचक नाम. म्हणजे जसं आता यामध्ये उदाहरणं येतात, मग पदार्थ किंवा द्रववाचक नामामध्ये जे काही उदाहरणं आहे त्या उदाहरणामध्ये आहेत सर्व अन्नधान्य, अन्नधान्य सर्व, ठीक आहे, सर्व अन्नधान्य, त्याच्यानंतर सर्व धातू आणि सर्व द्रव पदार्थ. बघा अन्नधान्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी याला आपण असं म्हणतो का 1 गहू 2 गहू 4 गहू 5 गहू नाही म्हणत, एक साखर नाही म्हणत. धातू सोनं चांदी तांबे म्हणतो का आपण 1 सोनं आणलं 10 सोनं आणलं नाही. द्रव पदार्थ दूध, पाणी, रॉकेल, तेल वगैरे सगळं, ठीक आहे. मग पदार्थवाचक किंवा द्रववाचक मध्ये हे सगळे उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात, ठीक आहे. मग हे झालं पदार्थवाचक किंवा द्रववाचक नाम. त्याच्यानंतर नामाचा दुसरा प्रकार आहे बघा विशेष नाम. काय आहे विशेष नाम. सामान्य नाम कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे, सामान्य नाम कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती आहे. तर आता बघा विशेष नाम कशाला म्हणतात, तुम्हाला माहित असेल तरी सुद्धा बघा, लक्ष द्या. ज्या नावाने एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, प्राण्याचा, ठिकाणाचा बोध होतो तेव्हा त्यास विशेष नाम असे म्हणतात. बघा ज्या नावाने एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, प्राण्याचा किंवा ठिकाणाचा बोध होतो तेव्हा त्यास काय म्हटलं जाते विशेष नाम असे म्हणतात, ठीक आहे. मग उदाहरणार्थ राम, बरोबर आहे. त्याच्यानंतर गार्गी, त्याच्यानंतर महाराष्ट्र, त्याच्यानंतर शेगाव, ठीक आहे. आपल्या जवळजवळच्या आसपासची उदाहरणं तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने विशिष्ट ठिकाणाचा, व्यक्तीचा, प्राण्याचा बोध व्हावा म्हणून त्यांना दिलेलं नाव, ठीक आहे. मग बघा दुसरं वाक्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम हे जातीवाचक असते, ठीक आहे. तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो, 2 उदाहरणं दिलेले, 2 वाक्य दिलेले असतात. नंबर 1 सामान्य नाम हे व्यक्तिवाचक असते तर विशेष नाम हे जातीवाचक असते. दुसरं वाक्य विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम हे जातीवाचक असते. दिलेल्या वरील 2 वाक्यामधील अचूक वाक्य ओळखा. मग ऑप्शन असते नंबर 1
म्हणजे फक्त 1 बरोबर, 2 बरोबर, 3 बरोबर, दोन्ही बरोबर किंवा 5वं ऑप्शन टाकलं तर दोन्ही चूक, अशा पद्धतीने. तर लक्षात ठेवा, सामान्य नाम हे जातीवाचक असते तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा, उदाहरणार्थ मुलगी, मुलगी, मुलगी हे सामान्य नाम आहे तर गार्गी हे विशेष नाम आहे. गार्गी हे काय आहे? विशेष नाम आहे. काय म्हटलंय इथं दिलेलं आहे उदाहरण मी. सामान्य नाम हे जातीवाचक असते तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. मुलगी हे सामान्य नाम आहे तर गार्गी हे विशेष नाम आहे. त्याच पद्धतीने पर्वत हे सामान्य नाम आहे तर पर्वताला दिलेलं जे काही नाव आहे अरवली हे काय आहे? विशेष नाम आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने सामान्य नाम झालेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे भाववाचक किंवा धर्मवाचक नाम. भाववाचक किंवा धर्मवाचक नाम. मग आता भाववाचक किंवा धर्मवाचक नाम कशाला म्हणायचं? याचा अभ्यास तुम्ही केलेला असेल, आहे ना केलेला? सांगा बरं मग कशाला म्हणायचं भाववाचक किंवा धर्मवाचक नाम? तुम्हाला नाम माहिती आहे, सामान्य नाम माहिती आहे, विशेष नाम पण माहिती आहे. मग भाववाचक, भाववाचकलाच धर्मवाचक सुद्धा म्हणतात. तर बघा, भाववाचक किंवा धर्मवाचक नाम म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला, ठिकाणाला दिलेलं नाव नसून, बघा मी काय म्हणत आहे, एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला, वस्तूला, व्यक्तीला दिलेलं नाव नसून त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणांना, गुणधर्मांना दिलेलं नाव म्हणजे भाववाचक नाम. जसं उदाहरणार्थ समजा दयाळूपणा, नाही का? त्याच्यानंतर शूर, शूरपणा, वीरपणा. एखादा खूपच मुलगा हुशार असतो, चतुर असतो, बरोबर? म्हणजे त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या गुणांना दिलेलं नाव म्हणजे भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम. ठीक आहे. भाववाचक नाम हे वस्तू किंवा प्राण्याला दिलेलं नाव नसून त्यांच्यातील गुणधर्माला म्हणजेच स्वभावाला दिलेलं नाव होय. बघा लक्षात द्या, लक्ष द्या. ज्या नावाने प्राणी किंवा वस्तू यांच्यात असलेले गुण किंवा भाव, धर्म यांचा बोध होतो तेव्हा त्यास भाववाचक किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. ठीक आहे. मग या ठिकाणी उदाहरण मी लिहू शकते किंवा तुम्हाला सांगितलेली आहे की जसं वात्सल्य, वात्सल्य, बरोबर आहे. त्याच्यानंतर शूर, वीर, देवत्व, धैर्य, बरोबर आहे. त्याच्यानंतर चांगुलपणा, चांगुलपणा, या ठिकाणी अनुस्वार येतच नाही आहे, चांगुलपणा. ठीक आहे. याला काय म्हटलं गेलेलं आहे? भाववाचक नाम. ठीक आहे. मग आता तुम्हाला माहिती असेल की सामान्य नाम किंवा विशेष नाम यांना यत, व, पण, पणा, ता, वा, गिरी, वा, आई यासारखे प्रत्यय लावून त्याचे भाववाचक नामे तयार होतात. बघा, तुम्हाला सामान्य नाम समजलं, विशेष नाम पण समजलं, भाववाचक नाम सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे. परंतु दुसरं महत्त्वाचं इथं स्टार करून दिलेलं आहे की सामान्य नाम किंवा विशेष नाम, सामान्य नाम किंवा विशेष नाम यांना य, त्व, पण, पणा, की, ई, ता, गिरी, वा, आई यासारखी प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात. बरोबर आहे. काय तयार होतात? भाववाचक नामे तयार होतात. जसं की आता मी उदाहरणार्थ ठीक आहे. आता जसं इथं आहे स्वामी शब्द लिहिते मी, स्वामी, तुम्हाला दिसतंय का? स्वामी. त्याच्यानंतर लिहिते गुलाम. एक मिनिट, पेन चेंज करते. गुलाम उदाहरण लिहिते, मग आपण याचं स्पष्टीकरण बघू. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे लिहिते देव, शूर, ठीक आहे, धैर्य, धैर्य. हे काय लिहिले मी? हे सामान्य नाम असू शकते किंवा विशेष नाम असू शकते. हे 2, 2, 4 आणि 2, 6 उदाहरण मी या ठिकाणी लिहिलेले आहे.
हे सामान्य नाम असू शकते किंवा विशेष नाम असू शकते, परंतु याला यत व पण, पणा, ता, वा, गिरी, आई यासारखे प्रत्यय लावून आपल्याला भाववाचक नाम तयार करता येतात. स्वामी, स्वामी आहे हा शब्द आहे, सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे? बघा आता वाक्यामध्ये त्या काही वेळेस वाक्यामध्ये तोच शब्द सामान्य नाम पण बनून येतो आणि विशेष नाम पण बनून येतो. कसं ते मी आणखी तुम्हाला सांगणार आहे, याच टॉपिकमध्ये आजच सांगणार आहे. ठीक आहे. मग स्वामी हा जो काही शब्द आहे याला जर आपण एखादा प्रत्यय लावला यामधला स्वामित्व, स्वामीचं काय होईल? स्वामित्व. हा काय बनणार? भाववाचक नाम. गुलाम, गुलामगिरी, याच्यामध्ये गिरी शब्द आहे का? आहे. बघा गुलामला गुलामगिरी, गुलामगिरी, गुलामला गुलामगिरी हा शब्द लावून तो भाववाचक नाम बनेल. देवला देवत्व, देवता, देवपणा हे प्रत्यय लावून तो शब्द भाववाचक नाम बनेल. शूरला शूरता, शौर्य अशा पद्धतीने भाववाचक नाम बनेल. वीरला वीरता. ठीक आहे. धैर्याला धैर्यपणा, धैर्यत्व अशा पद्धतीने हे जे काही प्रत्यय लावून तो आपल्याला भाववाचक नाम बनवता येईल. ठीक आहे. आता याच्यावरती प्रश्न आलेले सुद्धा मला घ्यायची इच्छा होते, पण तो खूप सारा व्हिडिओ लांबून जातो. म्हणजे हा टॉपिक झाले की त्याच्यावर लगेच कसे प्रश्न विचारलेले आहे 2-3 उदाहरणं घ्यायचे, ते पण कोणते? प्रिव्हियस इयर्सचे. म्हणजे तुम्हाला लक्षात येते की ह्या टॉपिकवरती असा प्रश्न आला, ह्या टॉपिकवरती असा प्रश्न आला, बघू आपल्याला जमलं तर मी पुढच्या वेळेस ॲड करेल. ठीक आहे. अशा पद्धतीने. तर बघा मग हे झालं भाववाचक नाम. तर आता आणखी काही महत्त्वाचं दिलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे एक तुमच्या डोक्यात असावं किंवा तुम्हाला माहिती असावं. एखाद्या वेळेस जे काही प्रश्न येतात त्या प्रश्नाला तुम्ही डोकं लावत, कधी कधी आपल्याला डोकं लावायची गरज पडते, परंतु हे जे काही महत्त्वाचे IMP सेंटेन्स असतात हे जर तुमच्या डोक्यात असेल तर तुम्हाला विचार नाही करावा लागत, लगेच तुम्ही डायरेक्ट ऑप्शन टिक करू शकता. ठीक आहे. तर बघा विशेष नाम हे नेहमीच एकवचनी असते, लक्षात घ्या. विशेष नाम हे नेहमीच, लक्षात घ्या, विशेष नाम हे नेहमीच एकवचनी असते. सामान्य नाम हे मात्र एकवचनी किंवा अनेकवचनी असू शकते. लक्षात घ्या. विशेष नाम कायम एकवचनीच असते, त्याचं अनेकवचन होत नाही. जसं आता श्याम आहे, श्याम, श्याम मुलाचं नाव आहे, श्यामला आपण श्यामच म्हणू. श्याम्या, श्यामे हे मुलं करतात बाकीचे. ठीक आहे. परंतु विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. श्याम तर तो श्याम एकच राहणार. त्याच्यानंतर सामान्य नाम हे मात्र एकवचनी किंवा अनेकवचनी असू शकते. विशेष नामाचे अनेक वचन केल्यास ते नाम सामान्य नामाचे कार्य करते. ठीक आहे. समजलं ना? आणि मग हे इथपर्यंत हे 3 सेंटेन्स वेगळे आहे, हे लक्षात ठेवा. विशेष नाम हे एकवचनीच असते, सामान्य नाम हे मात्र एकवचनी किंवा अनेकवचनी असू शकते, आणि विशेष नामाचे अनेक वचन केल्यास ते नाम सामान्य नामाचे कार्य करते. ठीक आहे. आता बघा, हां, मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की काही वेळेस एकच सेंटेन्स किंवा एकच वाक्य किंवा एकच उदाहरण, त्या वाक्यामध्ये सामान्य नाम पण असते, विशेष नाम पण असते, त्याचंच भाववाचक नाम सुद्धा बनवता येते. तर त्या वाक्याचा अर्थ बघून, त्या वाक्याचा प्रयोग बघून, त्या वाक्याचा काळ बघून, ठीक आहे, आपण उदाहरण बघू. की बघा, वाक्यात काही सामान्य नामे ही विशेष नामाचे कार्य करतात. ह्याची उदाहरणं आहेत. काय म्हटलं मी? वाक्यात हे 3 वेगळे सेंटेन्स आहे, हे इकडची उदाहरणं आहे. ठीक आहे. हे थोडं खाली पाहिजे होतं, ते तेवढं तुम्ही मिस्टेक लक्षात घ्या. वाक्यात काही सामान्य नामे ही विशेष नामाचे कार्य करतात. काय म्हटलं? वाक्यात काही सामान्य नामे ही, लक्षात घ्या, काय आहे? सामान्य नामे ही विशेष नामाचे कार्य करतात. कसं? आता बघा, शेजारची तारा MPSC करते. तारा, ठीक आहे. आता इथे थोडंसं माहिती लिहायला पाहिजे होती आपण, त्याच्यानंतर एक उदाहरण घेऊ. ठीक आहे. आता शेजारची तारा MPSC करते. तारा, तारा म्हणजे आकाशातील तारा, आकाशातील तारा. आकाशातील तारा, आकाशातील तारा, आकाशात एक तारा आहे का अनेक तारे आहे, त्यामुळे ते सामान्य नाम आहे. बरोबर. परंतु या वाक्यामध्ये तारा हा शब्द काय वापरलेला आहे? विशेष नाम म्हणून वापरला. शेजारची तारा,
शेजारची तारा, कुठली? शेजारची तारा MPSC करते, बरोबर आहे. तारा हा शब्द जरी सामान्य नाम असेल पण तरी सुद्धा या वाक्यामध्ये तो विशेष नामाचे कार्य करत आहे. त्याच्यानंतर बाळ. बाळ म्हणजे लहान बाळ, लहान मूल. या ठिकाणी लिहित नाही मी, लक्षात घ्या, सांगते फक्त, ठीक आहे. बाळ म्हटल्यानंतर लहान मूल, लहान बाळ, लहान मूल हे काय झालं? सामान्य नाम. परंतु आमचा बाळ अमेरिकेला गेला. कोण? तर आमचा बाळ अमेरिकेला गेला. मग हे जे काही बाळ आहे, हे जे काही तारा आहे, हे जरी सामान्य नाम असतील परंतु या वाक्यामध्ये ते काय बनलेले आहे? विशेष नाम बनलेले आहेत. म्हणजे विशेष नाम बनलेले आहे. शेजारचा पोपट, हा पोपट आहे, पोपट. शेजारचा पोपट कालच सासरी गेला. पोपट, पोपट म्हणजे आपला पॅरट, जो पिंजऱ्यात असतो पोपट, तो काय सामान्य नाम आहे, बरोबर. पक्षी. परंतु या ठिकाणी जर तेच नाव घेतलं, शेजारचा पोपट कालच सासरी गेला, पोपट, या वाक्यामध्ये पोपट हे काय आहे? विशेष नाम आहे. काय आहे? विशेष नाम आहे. सर्व कंपन्यांमध्ये सध्या पवन जोरात आहे. पवन इथं मी लिहायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असतं, पण तरी लक्षात घ्या, ठीक आहे. पवन म्हणजे काय? हवा, वारा, जे वारा म्हणू ना आपण, हवा म्हणू. तर तो जर पवन घेतला तर ते सामान्य नाम आहे. परंतु या ठिकाणी पवन जोरात आहे म्हणजे पवन या ठिकाणी काय वापरलेलं आहे? विशेष नामाचं कार्य करते. म्हणून म्हटलं की वाक्यात काही सामान्य नामे ही विशेष नामाचे कार्य करतात, ठीक आहे. मग तारा, बाळ, पोपट, पवन अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य बघून पेपरमध्ये मार्क्स घ्यायचे असतात. ऑप्शन बघून तुम्हाला वाक्याचा अर्थ बघून समजून तुम्हाला उत्तर म्हणजे करेक्ट करावं लागतं, ठीक आहे. आता हे जसं आहे तशाच पद्धतीने आणखी एक आहे बघा, की वाक्यात काही विशेष नामे ही सामान्य नामाचे काम करतात. बघा, वाक्यात काही विशेष नामे ही सामान्य नामाचे कार्य करतात. याच्या आधी जो काही आपण हे बघितलं आहे, टॉपिक म्हटल्यापेक्षा पॉइंट बघितला आहे, त्याच्या हे काय आहे? उलट आहे. बघा, आता जसं इथं उदाहरणं दिलेले आहे, 4 उदाहरणं आहे. हा, वाक्यात हे लक्षात घ्या, विशेष नामे सामान्य नामाचे कार्य करते, ठीक आहे. मग इथे दिलाय राम. राम हे काय आहे? विशेष नाम आहे. परंतु राम हा शब्द या वाक्यामध्ये सामान्य नाम बनलेला आहे. कसं? मंत्र्याच्या बोलण्यात काहीच राम नव्हता. समजलं? म्हणजेच काय? त्या मंत्र्याच्या बोलण्याला काही अर्थ उरला नव्हता. त्या मंत्री काय बोलत होता त्याचं त्याला माहीत. काही त्याच्याशी चर्चा करून काही फायदा झाला नाही. म्हणजेच काय? मंत्र्याच्या बोलण्यात काहीच राम नव्हता. परंतु राम हे काय? विशेष नाम आहे, बरोबर. त्याचप्रमाणे मुंबई, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई हे काय आहे? विशेष नाम आहे. परंतु बघा, सामान्य नाम कसं बनते? आमच्या मित्राने जीवाची मुंबई केली. आमच्या मित्राने जीवाची मुंबई केली. ऐश्वर्या, सगळ्यांना माहिती आहे ऐश्वर्या, नक्कीच विशेष नाम आहे, नाही का. पण ती स्वतःला ऐश्वर्या समजते, पण ती आहे का? नाही. बाजीराव, आमचा शेजारी स्वतःला बाजीराव समजतो, बरोबर आहे. परंतु बघा, अशा पद्धतीने हे सगळे काय आहे? ओ विशेष नाम आहेत. परंतु या वाक्यामध्ये ते सामान्य नाम झालेले आहे. त्याच पद्धतीने आणखी बघा, काही भाववाचक नामे वाक्यामध्ये विशेष नामाचे कार्य करतात. काही भाववाचक नामे वाक्यामध्ये विशेष नामाचे कार्य करतात. त्यामध्ये उदाहरण बघा. मग उदाहरण दिलेले आहे तुम्हाला. शांती, शांती, शांती हे काय आहे? भाववाचक नाम आहे. आनंद, धैर्य, पानिपत, पानिपत नाही, हे वाक्य चुकलेलं आहे. इथं विश्वास पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? विश्वास. बघा, शांती, आनंद, धैर्य, विश्वास हे आहे भाववाचक नामे. कारण ते काय आहे? एखाद्या व्यक्तीमध्ये असणारे गुण आहेत, बरोबर. तर बघा, शांती, शांती म्हणजे माझ्या मित्राची बहीण. म्हणजेच काय? या ठिकाणी आपले हेडिंग काय? भाव. काही वेळेस भाववाचक नामे वाक्यामध्ये विशेष नाम म्हणतात, हे लक्षात घ्या. शांती म्हणजे माझ्या मित्राची बहीण, मग हे बनलं विशेष नाम. आनंद, आनंद रविवारी घरीच असतो. आनंद इथं मुलाचं नाव बनलेलं आहे. धैर्य, धैर्य हा खूप चांगला मुलगा आहे, विशेष नाम बनलं. विश्वास, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, बरोबर. परंतु पानिपतात विश्वास गेला. माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, तो विश्वास वेगळा, आणि हा जो पानिपतात विश्वासराव गेला
तो विश्वास वेगळा. अशा पद्धतीने काही वेळेस भाववाचक नामे सुद्धा कशाचं काम करतात, म्हणजे भाववाचक नाम सुद्धा विशेषनाम बनून येतात. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे 3 शेवटचे खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर तुम्हाला सामान्य नाम, विशेषनाम, भाववाचक नाम हे तुम्हाला नक्की समजलं असेल. ठीक आहे. हा झाला मग आजचा पहिला टॉपिक आपला नाम. नामामध्ये 3 प्रकार, सामान्य नाम, विशेषनाम, भाववाचक नाम. सामान्य नामाचे 2 प्रकार, समूहवाचक नाम किंवा समुदायवाचक नाम, पदार्थवाचक नाम किंवा द्रववाचक नाम. ठीक आहे. ठीक आहे. आता इथंच थांबू, नंतर पुढचा घेऊ आपण सर्वनाम. आपण स्टेप बाय स्टेप घेऊ, सगळं सविस्तर घेऊ आणि व्यवस्थित घेऊ. ठीक आहे. चला तर मग लागात अभ्यासाला, येणारी जी काही एक्झाम असेल तिच्या मागे लागू आणि क्रॅक करू. ठीक आहे. तोपर्यंत पुन्हा भेटू.